महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानात सुमारे 60,75,00,000 रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। संगनमतानं कट रचून बनावट कागदपत्र तयार करणं, दस्तऐवजांमध्ये फेरफार करणं, विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप या गुन्ह्यातून करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल झालाय, पण भुदरगड पोलीस त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर इथल्या संत बाळूमामा मंदिरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। त्यामुळे लाखो भक्तगण नाराज आहेत। या पार्श्वभूमीवर तत्कालीन निरीक्षण अधिकारी तथा धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, सचिव रावसाहेब वीराप्पा कोणेकरी यांच्यासह देवस्थान समितीशी संबंधित 3 विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ व्यक्तींविरुद्ध रविवारी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे बाळूमामा देवस्थानाशी संबंधित भाविक आणि विश्वस्तांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस चौकशीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। मात्र या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी भुदरगड पोलीस टाळाटाळ करत आहेत। त्यामुळे या प्रकरणाच्या तपास यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह आहे। दरम्यान धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांचं काही दिवसांपूर्वीच निलंबन झालंय। त्यांच्यावर देवस्थान ट्रस्टचा धनादेश बेकायदेशीररित्या देणं, 2 जमिनींच्या खरेदीतील कथित गैरव्यवहार आणि इतर आर्थिक अनियमिततेचे आरोप आहेत। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील यांनी या प्रकरणातील संपूर्ण विश्वस्त मंडळाची भूमिका तपासून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मुळात आदमापूरचं संत बाळूमामा देवस्थान लाखो गोरगरीब भक्तांचं श्रद्धास्थान आहे। अशावेळी देवस्थानात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। संत बाळूमामा देवालय आदमापूर येथे आता सध्या जो फ्रॉडचा विषय चालू आहे, अफरातफर चालू आहे, जमिनीचा घोटाळा चालू आहे, त्या संदर्भात यापूर्वी मी तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने रागिणी खडकेंच्यावर मध्यंतरी जो सस्पेंडचा निकाल लागला तो आमच्या तक्रारीवरच लागला होता आणि आज जी गुन्हा दाखल झालेला आहे रागिणी खडकेंच्यावर, माझ्या अंदाजाने 60 कोटीचा अफरातफरचा गुन्हा दाखल झालेला आहे। तो पण ह्या आपल्या तक्रारीवर झालेला आहे। या बाळूमामा ट्रस्टमध्ये जमिनीचा घोटाळा 32-33 कोटीच्या दरम्याने सप्टेंबरमध्ये झाला होता। यापूर्वीही जमिनीचा घोटाळा झाला होता, पैशाची अफरातफर चालू आहे आणि या अनुषंगानं बाळूमामा ट्रस्टमध्ये जे ट्रस्टी आहेत यांच्यावरही हा गुन्हा तेवढेच हे जबाबदार आहेत